छत्रपती संभाजीनगर शहर हे झपाट्यानं वाढणारं शहर आहे। शहरामध्ये अनेक असे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय उद्योग कंपन्या आहेत आणि यामुळे या ठिकाणी घरांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे। घरांना मोठ्या प्रमाणात मागणी असली तरी देखील या ठिकाणी घरांच्या किमतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र सध्याला दिसून येत आहे। तर छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वात हाय प्रोफाइल एरिया कोणता आहे, त्या ठिकाणी घरांच्या किमती काय आहेत आणि एवढ्या किमती असण्यामागची नेमकी काय कारण आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आपण बघत आहोत की आपल्या शहरामध्ये अनेक नवीन सरकारी योजना आणि नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत की ज्याच्यामुळे शहराचं मोल आपल्या वाढत चाललेलं आहे, शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढत चाललेलं आहे, शहरामध्ये रोजगार सुद्धा चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात। आज रिअल इस्टेटमध्ये जर आपण बघायला गेलो तर शहरामध्ये अशा अनेक वसाहती, असे अनेक परिसर, असे अनेक भाग आहेत की त्या ठिकाणी आज लोक राहतात। अक्षरशः क्रीम एरिया या नावाने या भागाला, या एरियांना संबोधलं जातं। जसं की शहरातला उल्कानगरी, ज्योतिनगर, श्रेयनगर, टिळकनगर, बन्सीलाल नगर, वेदांत नगर किंवा N1, N3, N4 या भागामध्ये अतिशय प्रतिष्ठित, अतिशय क्रीम एरिया जो म्हटला जातो आणि ज्या ठिकाणी आज कुठलीही प्रॉपर्टी, कुठलंही एक आपण घर असेल, फ्लॅट असेल किंवा प्लॉट असेल, हा जर आपण घ्यायला गेलो तो हा अतिशय महाग आपल्याला मिळतोय, कारण त्याचे भाव हे रोजच्या रोज वाढत आहेत। आज जर बघायला गेलं तर उल्कानगरी असेल, टिळकनगर असेल, ज्योतिनगर असेल, साधारण या भागामध्ये प्लॉट हा 8 ते 10,000 ते 12,000 रुपये स्क्वेअर फूट या भावाने मिळतो। याचं अर्थ समजून घ्या, याचं कारण आपण समजावं की शहरातला हा मध्यवर्ती भाग आहे। या ठिकाणी अनेक चांगल्या सुविधा, सुखसोयी आपल्याला मिळतात। शहरातले प्रत्येक गोष्ट या ठिकाणी रिचेबल आहे, जसं की मॉल आहे, शाळा आहे, रेल्वे स्टेशन आहे, वेगवेगळ्या सुखसुविधा या भागामध्ये उपलब्ध होतात आणि या भागाच्या हाकेच्या अंतरावर या सुविधा उपलब्ध आहेत। त्यामुळे अनेक लोकांचा कल या भागामध्ये असतो। नुकताच आता पैठण रोड हा वाढत चाललेला आहे। पैठण रोडवर ज्या पद्धतीनं शासनानं आता जाहीर केलं की किर्लोस्कर टोयोटाचा नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी येतोय, तो प्रोजेक्ट आल्यानंतर त्या भागातल्या जमिनीचा, प्लॉटचा रेट सुद्धा वाढत जाणार आहे। अनेक लोक त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट अनेक वर्षापासून करून ठेवलेली आहे, प्लॉट, जमिनी घेऊन ठेवलेले आहेत। उद्या त्याला खूप चांगली किंमत येऊ शकते, खूप चांगलं रेसिडेन्शियल, कमर्शियल मार्केट त्या ठिकाणी तयार होऊ शकतं, अनेकांना रोजगार मिळू शकतो। आणि रिअल इस्टेटमध्ये कधीही आपण बघायला गेलो तर कुठं ना कुठं प्रत्येक वेळी ग्रोथ होतेच। काही ठिकाणी वेळ लागतो, पण काही ठिकाणी काही भाग असा असतो की त्या ठिकाणी 100% तुम्हाला तो चांगलं आउटपुट देऊन जातो। त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये आज शहरातले असे अनेक भाग आहेत, N1, N3, खूप क्रीम आणि खूप चांगल्या वसाहती, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले, वेगवेगळ्या पदावर विराजमान असलेली लोक त्या ठिकाणी राहतात। त्यामुळं रिअल इस्टेट हे मार्केट आपल्या छत्रपती संभाजीनगरसाठी खूप उपयुक्त आणि चांगलं आहे। अनेक लोक या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, अनेक मातब्बर या ठिकाणी काम करत आहेत आणि खूप चांगले प्रोजेक्ट्स मी बघतोय की बिल्डर्स, कन्स्ट्रक्शन कंपनीज आपल्याला या ठिकाणी देत आहेत। येणाऱ्या काळामध्ये या एरियामध्ये जे घरं आहेत त्या घरांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता देखील सांगितली जात आहे। अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर।